हा माझा पहिला ब्लॉग आहे. तो आम्ही निघालोय आशापुरी देवी मंदिरच्या इथे. चला, जर तुम्ही ट्रेनमधून येत असाल तर तुम्हाला सफाळे या स्टेशनला उतरायला लागणार. जर तुम्ही विरारपासून येत आहात तर तुम्हाला जेटी ही सुविधा भेटू शकते. तिथून अगदी 15 मिनिटात तुम्ही पोचाल त्या सफाळे गावाजवळ. सफाळे गावाचा हा खूपच सुंदर दृश्य आणि सुंदर रोड आहे. तिकडे तुम्हाला खूपच आनंद येईल. आशापुरी देवी मंदिरची चला काही इतिहास मी तुम्हाला सांगतो. पालघर मधील हे मंदिर जमिनीवर नाही तर समुद्राच्या आत आहे आणि इथे एकदा पोर्तुगीज सैन्य आलं होतं, पण परत कधीच आलं नाही, कारण देवीने त्यांच्यावर भुंग्यांचा हल्ला करून त्यांना माघार घ्यायला भाग पाडलं होतं. पालघरच्या एडवण गावात समुद्रापासून जवळपास 500 मीटर आत ही आशापुरी माता नैसर्गिक गुहेत वसलेली आहे. ही फक्त देवी नाही, 7 बहिणींमधली 7वी शक्ती मानली जाते. इतिहास सांगतो, पोर्तुगीजांनी मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, पण अचानक या गुहेतून हजारो भुंगे बाहेर आले आणि संपूर्ण सैन्याला तिथून पळ काढावा लागला. पण खरी गोष्ट अजूनही अधिक रहस्यमयी आहे. एका गुराख्याला देवीने सोन्याच्या मोहरा दिल्या, पण त्याने त्या कोळसे समजून समुद्रात फेकून दिल्या. आजही लोक म्हणतात त्या दगडांमध्ये सोना दडलाय आणि देवीचं रक्षण करण्यासाठी तिचा भाऊ श्रीकृष्ण आजही इथे पहारा देतो. पुढे इथे जाण्यासाठी ओहोटीची वाट पाहावी लागायची, पण आता तुम्ही थेट गाडीने समुद्रातून या मंदिरापर्यंत जाऊ शकता. वर नैसर्गिक पाण्याची कुंड आहेत आणि काही लोकांना आजही पंचमुखी नागाचं दर्शन होतं. भक्तांच्या प्रत्येक आशा पूर्ण करणारी ही आशापुरी माता. तुम्ही इथे गेला आहात का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो इथे तुमच्यासोबत नक्की जाणार. आपण भेटूया पुन्हा. तोपर्यंत जय आशापुरी देवी.